भाजप पक्ष चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या पक्षाला 1.25 वर्ष महापौरपद आणि 2 वर्ष स्थायी समितीचं पद देण्यास तयार झाल्याची माहिती बरीच माध्यमे आता सूत्रांच्या हवालानं ही बातमी सांगतायत. चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदाची मिळालेली ही भाजपची ऑफर ठाकरे गट स्वीकारणार आहे का? नेमकं असं काय झालं की भाजपने असं पाऊल उचललं? ठाकरेंना ही ऑफर दिली, यामुळे आता काँग्रेसचं टेन्शन कसं वाढलंय? सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, या सगळ्याची सुरुवात होते काँग्रेसपासून. काँग्रेसमधील गटबाजी आणि नेतृत्वाच्या संघर्षामुळे या महापालिकेत मोठा वाद निर्माण झालाय. या संघर्षात प्रामुख्यानं पुढे होते काँग्रेस नेते विजय वडट्टीवार आणि काँग्रेसच्याच महिला नेत्या प्रतिभा धानोरकर. चंद्रपूर महापालिकेचा निकाल लागला आणि यात एकूण 66 नगरसेवकांपैकी काँग्रेसचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले. त्या पाठोपाठ होती भाजप, ज्यांच्याकडे 23 नगरसेवक आहेत, आणि यानंतर नंबर लागतो तो ठाकरेंच्या सेनेचा, ज्यांच्याकडे एकूण 6 नगरसेवक आहेत. महत्त्वाचं म्हणजे हेच नगरसेवक आता सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसला महत्त्वाचे वाटतात. म्हटलं जातं, ठाकरेंची सेना ही चंद्रपुरात किंगमेकरच्या भूमिकेत आली असल्यानं त्यांना दोन्ही बाजूनं म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बाजूनं चांगल्या चांगल्या ऑफर मिळतायत. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर 34 हा आकडा प्रत्येक युतीला गाखरला लागेल. तो आहे चंद्रपूरचा मॅजिक फिगर. 34 हा आकडा जर ठाकरेंना सोबत घेतलं तर काँग्रेसचे 27 नगरसेवक आहेत, अधिक ठाकरेंचे 6 नगरसेवक, म्हणजे युतीमध्ये सहज हा आकडा 33 पर्यंत काँग्रेस आणि ठाकरेंच्या युतीचा आकडा 33 पर्यंत पोहोचतोय. आणि भाजपबरोबर जर ठाकरे जाते तर भाजपचे 23 नगरसेवक आहेत, अधिक ठाकरेंचे 6, असे मिळून 29चा आकडा युतीत गाठायला एक भाजपला मिळतोय. आता उरलेले 5 नगरसेवक जर भाजप, अपक्ष आणि शिंदे गट तसंच बसपाकडून जुळवाजुळव करून घेत असेल तर त्यांची सत्ता देखील हमखास येते. 34-35 पर्यंत भाजप देखील असंच युतीमध्ये मित्रपक्षांबरोबर एक सत्ता स्थापन करू शकते. पण यात आपल्याला काँग्रेस सत्ता स्थापनेच्या खूप जवळ दिसते. पण इकडे प्रॉब्लेम आहे अंतर्गत गटबाजीचा. जरी काँग्रेस सत्ता स्थापनेच्या जवळ असली तरी एक अंतर्गत गटबाजी जी आहे ती समोर येते. सर्वाधिक नगरसेवक निवडून आणलेल्या काँग्रेसने 2 अधिकृत गट जे आहेत ते नोंदणी करून घेतलेत. वडट्टीवार गटानं 17 नगरसेवकांना घेऊन एक गट स्थापन केलाय, तर प्रतिभा धानोरकर गटामध्ये 9 नगरसेवकांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय. आता हे असं का होतंय? तर धानोरकर यांचं एक वेगळं मत आहे आणि वडट्टीवार यांचं वेगळं. धानोरकर गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला उपाध्यक्षपद देण्याचा आग्रह आहे, जे वडट्टीवार यांना पटत नाहीये. तर निवडणुकीत दोन्ही नेत्यांमध्ये तिकीट वाटपावरून देखील मतभेद निर्माण झालेले. प्रचारादरम्यान जाहीर सभांमधून दोन्ही नेत्यांनी गटबाजी उघड करून टाकली होती. मनपाचा निकाल लागताच दोन्ही गटांकडून आपापल्या परीनं नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू झाली. मग पुढे 5 नगरसेवकांना वडट्टीवार गटानं पळवल्याचा ठपका जो आहे तो धानोरकर गटानं लावला. धानोरकर गटाकडूनही असं म्हणण्यात आलं की त्यांनी आमचे 5 नगरसेवक पळवले. या सगळ्यात समृद्धी महामार्गावरती वडट्टीवार गटातील नगरसेवकांची बस देखील अडवली गेली होती. एवढंच नाही तर गटनेता निवडीसाठी वडट्टीवार गटाकडून धानोरकर गटातील नगरसेवकांच्या घरावर बैठकीची नोटीस चिटकवण्यात आली होती. म्हणजे पक्षापक्षातच नेतृत्व दाखवून द्यायला नोटिशी काढण्यात आल्या. मग पुढे हा वाद थेट काँग्रेसच्या हायकमांड म्हणजेच दिल्ली दरबारी पोहोचला आणि यावर तोडगा काढण्याचे मग प्रयत्न सुरू झाले. पण अशातच आता काँग्रेसच्या या वादात भाजपनं चांगलीच संधी शोधली. भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला 1.25 वर्षांसाठी महापौरपद वाटून घेण्याचा जो आहे एक प्रस्ताव दिल्याची माहिती सध्या माध्यमांमधून सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात येते. यासोबतच 5 वर्षाच्या कालावधीत 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौरपदाचीही ऑफर भाजपनं दिल्याचं समजते. मात्र या चर्चेत एक महत्त्वाची अडचण निर्माण झालीय. भाजपचा ठाम आग्रह आहे की पहिले 1.25 वर्षाचं महापौरपद हे भाजपकडे असायला पाहिजे. पहिले जेव्हा सुरू होईल ही टर्म तेव्हा भाजपकडे हे पद असलं पाहिजे. जर हा फॉर्म्युला ठाकरेंची सेना मान्य करणार असेल तरच भाजप सत्तेत सहभागी होईल, आणि जर नाही मान्य झालं तर विरोधी बाकावर बसण्यास भाजप तयार आहे. मात्र ठाकरे सेनेला ही ऑफर मान्य करणं कठीण जातंय, कारण 2.5 वर्षानंतर आरक्षण बदलू शकतं. त्यावेळी महापौरपद ज्या कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होईल, पुढच्या 2.5 वर्षानंतर त्या प्रवर्गाचा नगरसेवक किंवा उमेदवार हा उद्धव सेनेकडे नसेल तर पुढील 2.5 वर्षात उद्धव सेनेचा महापौर होणं अशक्य ठरेल. त्यामुळे आत्ताच महापौरपद मिळावं यासाठी उद्धव सेनेचा आग्रह असल्याचं देखील बोललं जातं. उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप घिने यांच्या पत्नी मनस्वी घिने या नगरसेवक म्हणून यावेळी निवडून आल्यात. आणि आता सध्या तरी महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालंय आणि ही संधी उद्धव सेनेसाठी निर्णायक आहे. परंतु नंतर बदललं महापौरपदाचं जे आरक्षण आहे ते बदललं तर ही संधी जाईल असं सेनेला वाटतंय. तुम्हाला यावर काय वाटतं?
सध्या तरी भाजपसोबत हातमिळवणी केल्यास चंद्रपूरमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. काँग्रेससोबत गेल्यास सत्तेचं गणित अजून वेगळं वळण घेईल. ठाकरेंच्या सेनेनं काय केलं पाहिजे? चंद्रपुरात भाजप शिवसेनेचे जुने राजकीय समीकरण जे आहे ते पुन्हा जुळवून सत्तेची माळ ठाकरे सेनेनं स्वतःच्या गळ्यात घातली पाहिजे की काँग्रेसचे वाद मिटल्यावर त्यांच्याबरोबर सत्तेत आलं पाहिजे? तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.